यांना पण लागेल ना बॉटल आहे ना. काय झालं? हा काय झालं? बापरे. कवर आहे का त्याला? कवर काढून ठेव, कवर काढून ठेव साहेब. चालेल. केले सांगा केलं कधी सांगू. एनिवे करा स्टार्ट आपण. चलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. हॅलो गुड इव्हनिंग. आज आपण स्टार्ट करूया नेक्स्ट पार्ट. एक पॉलिटी मधला तो एक शेवटचा ऍक्ट राहिलाय. ओके, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 1947 आहे, तो राहिलाय, तो बघूया आपण. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आपल्याला. तसा करूया आपण. सेटल डाऊन पटकन लोगीस. ओके खरंच हा. चला लक्ष द्या सगळ्यांनी. आता हा एक शेवटचा कायदा आहे. ओके, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट जे आहे ओके त्याच्या संदर्भात आहे. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. चला लेट्स सी. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट जो आहे ना, ओके 1947चा, लक्षात ठेवा हा कायदा जो आहे 1947चा. ह्या कायद्यानुसार काय झालंय, इंडियाचं पार्टिशन झालं. ठीक आहे, म्हणजे इंडियाचं पार्टिशन झालं, त्याच्यानंतर मग काय काय गोष्टी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, ते लक्षात ठेवा. ओव्हरव्ह्यू बघूया आपण, त्याच्यानंतर मग नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आपल्याला, तो इम्पॉर्टंट आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये बघा काय झालं. आता गेस करा सिनारिओ थोडासा. ओके, त्या काळचा. त्या काळात काय झालेलं माहितीये का, ही तारीख लक्षात ठेवा, 20 फेब्रुवारी 1947. ओके, 20 फेब्रुवारी 1947. या दिवशी काय केलं, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर जो होता ओके क्लिमेंट ऍटली. ओके, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर क्लिमेंट ऍटली कधी 20 फेब्रुवारी 1947 यांनी डिक्लेअर केलं. काय डिक्लेअर केलं की बघा 1947 कोणता फेब्रुवारी, आणि आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं ऑगस्ट मध्ये 1947, फेब्रुवारी मध्ये विचार. सो फेब्रुवारीला त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की आम्ही इंडियामध्ये कधीपर्यंत आहोत. ओके, आम्ही इंडियामध्ये कधीपर्यंत आहोत, तो ही तारीख आहे लक्षात ठेवा. पहिले सांगतो मग कधीपर्यंत आहोत. 30 जून 1948. कळलं, म्हणजे बघा 47चं ऑगस्ट, त्याच्यानंतर अजून पुढचं वर्ष आणि जून, तिथपर्यंत आम्ही इंडियामध्ये राहणार आहोत. ठीक आहे, हे कोणी सांगितलं, क्लिमेंट ऍटली, जो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होता ना, त्यांनी सांगितलं. सो हा पहिला सिनारिओ झाला. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ पॉवर वगैरे वगैरे करणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता त्यांनी सांगितलं, डिक्लेअर वगैरे केलं की आम्ही किती तारखेपर्यंत किंवा कोणत्या वर्षापर्यंत इंडियामध्ये आहोत, भारतामध्ये आहोत, हे सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर काय झालं हे बघा, हे आहे मुस्लिम लीग. मग त्यांनी झालं आंदोलन सुरू केलं की अरे आम्हाला काय मिळणार, आम्हाला काय मिळणार म्हणून. कळलं का, मग त्यांनी आंदोलन सुरू केलं. याच्यानंतर आता जी मेन गोष्ट आहे ना ती बघा. आता मेन गोष्ट काय याच्यामध्ये, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. मेन गोष्ट लिहू नका, काही गोष्टी आहेत ज्या मी सांगतो तुम्हाला, स्लाइड शेअर करणार आहे. इकडे बघा 3 जून जे आहे ना, 3 जून. ओके, ही 3 जूनची तारीख बघा, ही तारीख लक्षात ठेवा. 3 जून 1947 1947. हे कधीच होतं, फेब्रुवारी 1947. आणि काय आहे, जून 1947. बघा अजूनपर्यंत भारत स्वतंत्र होणार आहे, अजूनपर्यंत भारत स्वतंत्र झाला नाही. फेब्रुवारी 1947, आता जून 1947 मध्ये. जून 1947 मध्ये 2 इव्हेंट झाले, 2 इव्हेंट लक्षात ठेवा. मग कोणत्या 2 इव्हेंट, तुम्हाला माहित आहे इथे बघा, ब्रिटिश गव्हर्नमेंट स्टेटेड दॅट एनी कॉन्स्टिट्यूशन फ्रेम बाय कॉन्स्टिट्यूंट असेंबली. ओके, जी कॉन्स्टिट्यूंट असेंबली कधी झाली, काय झाली बघणार आहोत आपण. डोंट वरी, कॅनॉट अप्लाय दोज पार्ट ऑफ द कंट्री विच आर अनविलिंग टू ऍक्सेप्ट. म्हणजे ज्यांना ते नको आहे कॉन्स्टिट्यूशन, तिकडे अप्लाय करायचं नाहीये. पण हे नका लक्षात ठेवू. ओके, हे 3 तारखा त्यांनी डिक्लेअर केलं बाबा की जे संविधान बनवणार आहात ते अशा पार्टला अप्लाय होणार नाही, ज्यांना ते आवडणार नाही, त्यांना नको ते.
पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, 3 जूनला काय झालं इथे, ऑन द सेम डे लॉर्ड माउंटबॅटन, ही वॉज दी व्हॉइस रॉय, त्यावेळेचे काय ते व्हॉइस रॉय, त्यांनी काय केलं, एक हे आणला, ऍक्ट आणला, काय, द व्हॉइस रॉय ऑफ इंडिया प्रेझेंटेड पार्टिशन प्लॅन. कोणता प्लॅन आहे, पार्टिशन प्लॅन, त्यालाच काय बोलतात, माउंटबॅटन प्लॅन. म्हणजे 2 नाव आहेत, एक तर प्लॅन ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया 1947 कधी आला, जून 1947 मध्ये. पुन्हा सांगतो, एमपीएससी कधी कधी तारीख पण विचारते, 3 जून 1947. सो 3 जून 1947 1947 ला 2 गोष्टी सांगितल्या. कोणत्या, एक की हे बघा इथे की अशा पार्टला आहे ना, हे अप्लाय ना होणार ज्यांना हे नकोय. आणि दुसरं, त्याच दिवशी एक प्लॅन आला. कोणता प्लॅन आला, माउंटबॅटन प्लॅन, त्यालाच काय होतात, पार्टिशन प्लॅन. आणि त्याच्यानुसार मग काय झाला, कायदा पास केला. मग कायदा कोणता आहे, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. ओके, असं झाला सिनारिओ आहे. हे बॅकग्राऊंड आहे 1947च्या ऍक्टचं. आता आपण एक्झॅक्टली बघूया ऍक्ट नुसार काय झालंय. इव्हेंट फक्त लक्षात ठेवा, तर लक्षात राहील तुमचं. बघा पुढे, आता लिहू नका, बघा फक्त. आता ह्या इव्हेंट आहेत ना, ह्या इव्हेंट बघूया आपण. बघा, फीचर्स ऑफ दी ऍक्ट. फक्त काय होते ना, इमॅजिन करा, इमॅजिन, डोंट राईट एनिथिंग. आपण रिव्हिजन करूया त्याचं. पहिलं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. मग कसं बघा, लेट्स सी. सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं काय होणार आहे, ऍज पर दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947 किंवा पार्टिशन ऍक्ट जो आहे 1947चा, सगळ्यात पहिलं त्यांनी काय डिक्लेअर केलं, त्या ऍक्ट नुसार काय डिक्लेअर करण्यात आलं, एंड ऑफ द ब्रिटिश रूल. दॅट्स इट. ब्रिटिश रूल आता एंड झाला, पण कधी, ओके, एंड झालं. पण त्याच्यानंतर इंडियाला काय डिक्लेअर केलं, बघा, इंडिया काय आहे, इंडिपेंडेंट अँड सोव्हरन स्टेट, म्हणजे स्वतंत्र आणि सार्वभौम ज्याला बोलतो आपण. पण कधीपासून, फ्रॉम 15 ऑगस्ट 1947. चला, सगळ्यात पहिला फीचर काय सांगितलं ऍक्टनी, एंड ऑफ ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूल संपलाय आणि इंडिया कशी आता स्वतंत्र आणि सार्वभौम्य, म्हणजे ज्याला बोलतो आपण इंडिपेंडेंट अँड सोव्हरन. ओके, कधीपासून, 15 ऑगस्ट 1947. आता बघा, एंड ऑफ ब्रिटिश रूल. आता कोणत्या कोणत्या गोष्टी एंड होणार आहेत ते बघा. आता एक एक गोष्ट एंड होणार आहे बघा. सगळ्यात पहिलं, या ऍक्ट नुसार काय झालं, इंडियाचं पार्टिशन झालं. या ऍक्ट नुसार काय झालं, इंडियाचं पार्टिशन. कोणत्या 2 पार्ट मध्ये, कोणत्या, पाकिस्तान आणि इंडिया. ओके, इंडिया आणि पाकिस्तान 2 पार्ट मध्ये झालं. हे दुसरं फीचर. पहिलं फीचर काय होतं, एंड ऑफ ब्रिटिश रूल. इंडियाला काय डिक्लेअर केलं, इंडिपेंडेंट अँड सोव्हरन. आणि काय केलं, 15 ऑगस्ट पासून होणार आहे. दुसरं काय होतं फीचर, की ह्या ऍक्ट नुसार 2 डोमिनियन स्टेट्स मध्ये किंवा 2 कंट्री मधल्या, कोणत्या, इंडिया आणि पाकिस्तान. एक एक गोष्ट लक्षात ठेवा. तिसरं बघा आता काय, ओके, आता बघा काय काय एंड होणार ते याच्यामध्ये आहे, सगळं एंड होणार. आता इट अबॉलिश ऑफिस ऑफ व्हॉइस रॉय. चला, आता जो व्हॉइस रॉय होता आपल्या भारतामध्ये तो पण एंड झाला. त्याचं ऑफिस जे होतं ना ते पण आता समाप्त करण्यात आलंय. एंड ऑफ दी ऑफिस ऑफ व्हॉइस रॉय. ठीक आहे, व्हॉइस रॉय एंड केला, पण त्याच्या जागी काय, मग त्या जागी काहीतरी पाहिजे ना. मग काय केलं त्या जागी, गव्हर्नर जनरल आणला. कोण आणला, गव्हर्नर जनरल. कुणाला, पाकिस्तानसाठी पण वेगळा आणि भारतासाठी पण वेगळा. ठीक आहे, हा तिसरा पॉइंट झाला. तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगा बरं काय झालं, एंड ऑफ ऑफिस ऑफ व्हॉइस रॉय. मग त्याच्या जागी काय आणलं, गव्हर्नर जनरल फॉर इच डॉमिनियन, म्हणजे पाकिस्तानसाठी वेगळा आणि इंडियासाठी वेगळा. आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट झाली काय, की बाबा कुणाला याच्यासोबत राहायचं, कुठे गेलं, हा इथे, हा हे किंग वगैरे वगैरे, हे एवढं लक्षात ठेवा. कारण हे विचारत नाही, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे झालं. आता इथे बघा, हे इंडियात पाकिस्तान जेव्हा झालं ना, तिथे इथलं बघा, विथ राईट टू सिकेट फ्रॉम द ब्रिटिश कॉमनवेल्थ. ठीक आहे, आता ही गोष्ट लक्षात ठेवा. एंड ऑफ ब्रिटिश रूल झाला. ठीक आहे, इंडिया कशी झाली, स्वतंत्र सार्वभौमी झाली 15 ऑगस्ट पासून. दुसरं, ह्या कायद्यानुसार 2 राज्य, 2 कंट्री बनल्या, कोणत्या, इंडिया आणि पाकिस्तान. आणि त्यांना हे पण सांगितलं काय, तुम्हाला हे माहित आहे बघा, कॉमनवेल्थ नावाचं एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ओके, जसं बघा युनायटेड नेशन आहे, ब्रिक्स आहे, तसं कॉमनवेल्थ नावाचं काय आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ते कुणाच्या अंडरमध्ये येतं, ब्रिटनच्या अंडरमध्ये. म्हणजे हे काय असतं, कॉमनवेल्थ ही ब्रिटिशांनी ज्या ज्या कंट्रीजवर राज्य केलेत ना, त्यांचा एक ग्रुप बनवलेला. मग त्याच वेळेला सांगितलं 47 मध्ये, की बाबा तुम्हाला कॉमनवेल्थ मध्ये राहायचं तर राहू शकता, अदरवाईज तुम्ही जाऊ शकता. असं त्यांना स्वतंत्र देण्यात आलं. आणि तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलं, आता व्हॉइस रॉय बंद केला आणि काय त्याच्या जागी गव्हर्नर जनरल. आता पुढे
दोन पॉईंट ना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे आहे, हा एवढा लक्षात नका ठेवू, पण हा महत्वाचा आहे. ओके, मग हे बघा, इट एम्पॉवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे राज्यघटना बनवण्यासाठी जी सभा बनवलेली ह्यांनी, ओके, राज्यघटना बनवण्यासाठी ज्यांनी ही सभा बनवली त्यांना काय सांगितलं की तुम्हाला जसं कॉन्स्टिट्यूशन सुटेबल आहे तसं बनवा. कुणाला सांगण्यात आलं? कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला. म्हणजे पाकिस्तानची कोणती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बाबा तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवा, आणि इंडियाची कोणती आहे त्यांना सांगितलं की तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं बनवा. हे फक्त लक्षात ठेवा. जे मेन पॉईंट आहे ना ते मी सांगेल तुम्हाला, हे वरचे पॉईंट. पुढे बघा आता. नेक्स्ट काय काय एंड करायचं बघा. एक तर ब्रिटिश रूल एंड झालं, ठीक आहे. दुसरं काय एंड झालं सांगा? व्हॉइस रॉय एंड झाला. आता तिसरा महत्वाचा, व्हॉइस रॉय सोबत अजून एक मोठा होता बघा, कोण? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत मंत्री है ना, भारत मंत्री एक होतं. सो सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर द इंडिया, जे बघा 1858 च्या ऍक्ट नुसार झालेलं भारत मंत्री. मग त्या जागी कोण आला? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअर्स. कळलं? मग हे ऑफिस आलं. म्हणजे बघा एक एक गोष्ट एंड होत चालली आणि दुसरं काहीतरी येतंय. म्हणजे उदाहरण तो व्हाईसरॉय एंड झाला, काय आणला? गव्हर्नर जनरल. ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया एंड झाला, काय आणलं? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअर्स. कळलं सगळ्यांना? चला, हे झालं बघा. आणि बघा इथं लिहिलंय ब्रिटिश पॅरामाउंटसी. म्हणजे बघा आता पहिलं ब्रिटिशांचं राज्य होतं. ओके, हे ब्रिटिश कुणाला बघायचे? जे प्रिन्सली स्टेट होते त्यांना पण बघायचे, आणि जे ट्रायबल लोक होते त्यांना पण बघायचे. मग यांच्यासोबत जेवढे करार झाले ना, जेवढे करार, ते सगळे एंड झाले आता. म्हणून इथे लिहिले काय लिहिले? एंड ऑफ ब्रिटिश पॅरामाउंटसी. ठीक आहे, आता पुढे बघा इकडे या साईड सोबत अजून एक आहे याच्यासोबत बघा. इट ग्रांटेड फ्रीडम टू द प्रिन्सली स्टेट्स. काय? टू जॉईन आयदर इंडिया और पाकिस्तान और रिमेन फ्री. म्हणजे बघा ब्रिटिश पॅरामाउंटसी म्हणजे जो ब्रिटनचा राजा होता, राणी जे आहे की बाबा आमचं राज्य आता प्रिन्सेस स्टेटवर आणि ट्रायबल बरोबर. आता हे एंड केलं. एंड केल्या त्यांनी सांगितलं पण की बाबा तुम्ही आता प्रिन्सली स्टेट जे आहेत, राजे जे आहेत, तुम्हाला भारतासोबत राहायचं आहे का पाकिस्तानकडे जायचं आहे का फ्री राहायचंय, तुमच्यावर डिपेंड आहे. कळलं का? हे सगळं कोणत्या कायद्यानुसार होत आहे? ऍक्ट ऑफ 1947. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा काय. ओके, हे कॉन्स्टिट्यूशन बनवायचं वगैरे वगैरे आहे. ठीक आहे, नंतर हा इथे एक दिलंय बघा ह्यांनी, काय दिलंय? इट डेसिग्नेटेड गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड दी प्रोव्हिन्शियल गव्हर्नर ऍज अ कॉन्स्टिट्यूशनल किंवा नॉमिनल हेड. म्हणजे आपल्याकडे आता बघा नॉमिनल हेड आहे, कोण आहे? भारतामध्ये प्रेसिडेंट आहे आणि राज्यामध्ये गव्हर्नर आहे. तसंच ह्या कायद्यानुसार जो गव्हर्नर जनरल आहे त्याला काय बनवलं? गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नरला काय बनवलं? कॉन्स्टिट्यूशनल हेड बनवलं. काय बनवलं? कॉन्स्टिट्यूशनल हेड. ठीक आहे, फायनली बघा हे एम्परर ऑफ इंडिया जे आहे ते टायटल पण काढलं. ओके, आणि सिव्हिल सर्व्हिसला जे होते अगोदर, म्हणजे जे ICS ऑफिसर होते बघा, त्यांना काय केलं? त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला ऑफिस कंटिन्यू करायचं आहे, तुम्ही करू शकता. ठीक, आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला हे मिनिमाइज करूया आणि जेवढं आठवलं तेवढं रिव्हिजन करू आपण. ठीक आहे, चला, सो लेट्स सी वन बाय वन. ओके, सांगा आता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947 नुसार सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली? एंड ऑफ ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूल एंड झाला. ठीक आहे, ठीक आहे. आणि इंडियाला काय डिक्लेअर केलं? इंडिपेंडेंट अँड सोव्हरन, म्हणजे स्वतंत्र आणि सार्वभौम. पण कोणत्या तारखेपासून? 15 ऑगस्ट 1947. ठीक आहे, एक गोष्ट झाली. दुसरं, याच कायद्यानुसार 2 कंट्री बनल्या. कोणत्या? पाकिस्तान. त्यांना अजून काय सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला कॉमनवेल्थ मध्ये राहायचं आहे नाहीतर जायचं, तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तिसरं काय केलं? व्हॉइसरॉयला काढला, त्या जागी कोण आणला? गव्हर्नर जनरल. कुणासाठी? पाकिस्तानसाठी आणि भारतासाठी. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? अजून एक कोणतं ऑफिस? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ते काढलं, त्या जागी काय आणलं? फॉर कॉमनवेल्थ अफेअर्स. कळलं सगळ्यांना? बघा ही गोष्ट लक्षात ठेवायची, रट्टा नका मारू. अजून एक इथं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे बनलेली बघा, संविधान सभा, त्यांना सांगितलंय बाबा तू पाकिस्तानचा आहे, तू भारताचा आहे, तुम्हाला जे सुटेबल कॉन्स्टिट्यूशन आहे ते बनवा. आता आपण ब्रिटिश पॅरामाउंटसीकडे येऊया. म्हणजे यांचे रिलेशन जे आहे ना कुणासोबत? प्रिन्सली स्टेट बरोबर आणि ट्रायबल बरोबर कसं बघ. सगळ्यात पहिलं या कायद्यानुसार असं सांगण्यात आलं की जे ट्रीटी करार बनवलेले कुणासोबत? प्रिन्सेस बरोबर आणि ट्रायब बरोबर, सगळे काय केले? संपले, आता रद्द. कळलं का? आणि प्लस प्रिन्सली स्टेट लोकांना काय सांगण्यात आलं सांगा बरं? की बाबा तुम्हाला भारतासोबत राहायचं आहे, पाकिस्तान सोबत राहायचं आहे का फ्री राहील, तुमच्यावर. कळलं सगळ्यांना? आणि 2-3 पॉइंट अजून कोणते मुद्दे आहे? एक, याच्यानुसार ह्या कायद्यानुसार काय झालंय?
की जे गव्हर्नर जनरल आहे आणि गव्हर्नर आहेत प्रांताचे त्यांना काय बनवण्यात आलं, नॉमिनल हेड. काय बनवलं, नॉमिनल हेड. कळलं सगळ्यांना. सो हे कायद्यानुसार सगळं करण्यात आलं. याच्यानंतर काय झालं बघा आता, आफ्टर मार्च ऍट द मिड नाईट, ओके, 14-15 ऑगस्ट जेव्हा आलं, ओके, 1947, ब्रिटिश रूल कम टू द एंड. ओके, झालं. नंतर पुढे काय, अँड पॉवर ट्रान्सफर टू न्यूली इंडिपेंडेंट डॉमिनंट, कोणत्या, इंडिया आणि पाकिस्तान. बघा इथे दिलंय, मगाशी पॉईंट बघितला आपण की व्हाईसरॉयचं ऑफिस कॅन्सल केलं आणि कोण आणलं, गव्हर्नर जनरल. मग भारताचा, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, बघा हा प्रश्न आलाय एक्झाम मध्ये, काय, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन बिकम द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ न्यू इंडिया, न्यू डॉमिनियन. कळलं सगळ्यांना. हा प्रश्न विचारला एक्झाम मध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, सांगा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन. आता दुसरा प्रश्न सेम आहे, दुसरा प्रश्न सेम आहे, कोणता, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणजे भारतीय, म्हणजे इंडियाज गव्हर्नर जनरल जे इंडियन होते ते कोण होते, मग नाही नाही, सांगा आता. सो जस्ट राईट इट. हा प्रश्न फाइंड आउट करा चला. नाही नाही अजिबात नाही, लिहा लिहा, चला कमन द्या. ओके, हा पॉइंट लिहायचा आहे. ओके, असं लिहायचं, काय लिहायचं, हु वॉज द फर्स्ट, असं लिहा, हु वॉज द फर्स्ट, हु, पर सांगतो, ठीक आहे, हु वॉज द फर्स्ट, सांगतो मी, एक मिनिट. ओके, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. ओके, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, हा पहिला प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते. ओके, दुसरा प्रश्न सेम, कसं लिहिणार सांगा, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल. काय आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. और सांगू, और ओके, पहिलं काय, पहिलं तर झालं. दुसरं काय आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते हे शोधायचं तुम्हाला, कारण हा प्रश्न आहे. पहिलं सांगू तुम्हाला, ठीक आहे. जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर बनले, ते सगळ्यांना माहित आहे. नंतर पुढे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली बघा, द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑफ इंडिया फॉर्म इन 1946 बिकम्स द पार्लमेंट ऑफ डोमिनियन इंडिया. आता हा कायदा आपण केला, याच्यावर काही प्रश्न आहेत का बघूया आपण आणि मग पुढे जाऊया, ठीक आहे. सांगा, फर्स्ट व्हॉइस आहे, हे तर जुनं आहे, सांगा. हा बरोबर आहे, व्हॉइस रॉय वॉर ऍक्टिंग गव्हर्नर जनरल होते. हा, हे थांबा एक मिनिट, ह्याला थोडस हे करतो मी. याचे प्रश्न नाहीत वाटत. नाही प्रश्न नाही वाटत. मग आपण काय करू आता, हा ऍक्ट तुम्हाला समजला असेल. मग हे जे होतं ना, हे सगळं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं आपण. आता तुम्हाला हे कळलं असेल की 47 ला इंडिपेंडेंट झालं, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वगैरे आली. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहोत, त्याचं चॅप्टरचं नाव लिहून घ्या.
ओके, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, भारताच्या संविधानाची रचना कशी झाली ते बघणार आहोत आपण. लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना परत एकदा तुम्हाला सांगतो मी की जे महत्वाचं वाटतं ना तुम्हाला तेच लिहा, जे मी सांगेल ते लिहा. अदरवाईज या सगळ्या स्लाइड्स मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याच्यामुळे ते घ्या व्यवस्थित. ठीक आहे, सगळं मिळणार तुम्हाला. फक्त लक्षात ठेवायचे पॉईंट्स तुम्ही लिहा. मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, भारताच्या संविधानाची रचना ओके किंवा कसं बनवलं, मेकिंग कसं झालं ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी आपलं काय करायचं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ओके, की हे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जे आहे, संविधान सभा जे आहे, त्याची मागणी कुणी केली, कधी झाली, काय झालं, त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या लक्षात ठेवा. ओके, चला लेट्स सी. सगळ्यात पहिलं काय, 1922 मध्ये जाऊया आपण. 1922. ओके, इथले भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. भारताचे स्वराज्य ही ब्रिटिश संसदेची दिलेली भेट वस्तू असणार आहे. इथं हा पॉइंट बघा, स्वराज्य. ओके, तो स्वराज्य तुम्हाला माहित आहे. ओके, स्वराज्य जे आहे हे मिळालं पाहिजे. आता हे डिक्लेरेशन कुणी केलं म्हणजे गांधीजींनी केलेलं आहे 1922 मध्ये. पण त्याच्यामध्ये असं क्लिअर कट नव्हतं सांगितलं की संविधान पाहिजे किंवा संविधान सभा पाहिजे, पण इनडायरेक्टली काय पाहिजे, आपलं राज्य पाहिजे. ओके, आणि ते दिले काय, ब्रिटिश संसदेने दिलेली भेट वस्तू नसणार नाही, आमचं काहीतरी पाहिजे. ठीक आहे, चला हे 22 झालं. आता बघा, हा नेहरू रिपोर्ट 1928 तुम्हाला सांगितलं बघा. ओके, 28 याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडलेला की भारत कसा पाहिजे, काय पाहिजे, त्याचं संविधान कसं पाहिजे. इथं पण त्यांनी ना इनडायरेक्टली मागणी केलेली नेहरू रिपोर्ट मध्ये. आता एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारतात, एक्झाम मध्ये काय विचारतात, 1934. 1934 काय बघूया आपण, संविधान सभा असा शब्दलेख केलेला. म्हणजे काय आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, द टर्म कॉन्स्टिट्यूंट वॉज यूज फॉर द फर्स्ट टाइम. मग बघा आता संविधान सभा म्हणून शब्द आलाय ऍक्च्युली. मग प्रश्न विचारतात एमपीएससी वाले काय, की संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, द टर्म कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज कॉइन बाय हुम. कोण आहे, दोन प्रश्न इथे. एक आहे एम एन रॉय. कोण आहे, एम एन रॉय. ओके, मानवेंद्रनाथ रॉय त्यांना बोलतात. ओके, सो ही वॉज दी कम्युनिस्ट. ओके, रॅडिकल थिंकर होते, कम्युनिस्ट होते. दोन प्रश्न असे आहेत की कुणी आणला, सांगा बरं कुणी आणला टर्म, एम एन रॉय. दुसरा प्रश्न, कधी आणला, 1934. कधी आणला, 1934. प्लीज रिमेंबर दिस थिंग. ही गोष्ट तुम्हाला लिहायची तर लिहू शकता की 34 ला एम एन रॉयनी टर्म कॉइन केलं. काय केलं, 1934 ला एम एन रॉय यांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हा शब्द मांडला. ठीक आहे, ओके. आणि त्याच वेळेला बघा इथे डिसेंबर 1934 मध्ये. ओके, आता डिसेंबरचा महिना आहे आणि प्रत्येक डिसेंबरच्या महिन्यामध्ये त्यावेळेला काय असायचं, काँग्रेसचं सेशन असायचं. डिसेंबर 28, 29, 3 असे 3 दिवस चालायचे. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचं काय असायचं, सेशन असायचं. मग 1934 एम एन रॉय यांनी हे केलं, डिक्लेअर केलं की बाबा आम्हाला पाहिजे. त्याच वर्षी 1934 ला काँग्रेसच्या सेशन मध्ये पण मागणी झाली की नाही बाबा संविधान सभा पाहिजे. हे टाइमलाईन आहे, ही लक्षात ठेवा, हे एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे, चला डिसेंबरचा महिना झाला. आता एमपीएससीने प्रश्न विचारलाय, काय विचारलेला, की काँग्रेसच्या सेशन मध्ये कधी डिमांड केलेली, कधी केली सांगा, कधी केला, डिसेंबर 1934. कधी, डिसेंबर 1934 दिले बघा. काँग्रेसच्या सेशन मध्ये डिस्कशन झालं आणि आलं पाहिजे. एमपीएससी त्याचं उत्तर काय दिलं, 1935. काय दिलंय, 1935. त्याच्यामुळे बी अवेअर. ओके, लाईक 35 जरी आलं तरी टिक करा, डिसेंबर 1934 आलं तरी पण टिक करा. पुन्हा एकदा समजा मी प्रश्न विचारला की काँग्रेसच्या सेशन मध्ये ओके कोणत्या साली संविधान सभा असावी अशी डिमांड करण्यात आली, सांगा, डिसेंबर 1934. काय, डिसेंबर 1934. आणि समजा 34 नसेल तर काय असलं पाहिजे, 35. कळलं. आता बघा नेक्स्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे. आता हे जवाहरलाल नेहरू स्वतः बोलतात, काय बघा काय बोलतात, व्यवस्थित ऐका. कधी बोलतात आहे, 1938 मध्ये. काय बोलतात ऐका, काय लिहिले, जवाहरलाल नेहरू दी काँग्रेस प्रेसिडेंट ऍट दॅट टाइम. काय सांगितलं,
इट वॉज डिसाइड दॅट कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वुड बी इलेक्टेड बाय द अडल्ट फ्रँचाइज. मग आता बघा हे सगळं डिमांड झालं सगळं. आता आपण कधी आहोत 1938 मध्ये आहे. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू काय सांगितलं माहितीये का की द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, ओके, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी आहे संविधान सभा, ओके, इट शुड बी मेड बाय इंडियन्स. ओके, त्याच्यामध्ये जे भारतीय जाणार आहेत, ओके, सभा बनवणार ना, म्हणजे भारतीय सिलेक्ट करणार ना, त्यांचं सिलेक्शन कसं झालं पाहिजे ऑन द बेसिस ऑफ ऍडल्ट फ्रँचाइज. कशाच्या बेसिसवर? ऍडल्ट म्हणजे निवडून गेले पाहिजे त्याच्यामध्ये, असं कुणी सांगितलं? जवाहरलाल नेहरू यांनी. मग हा दुसरा प्रश्न आहे की जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची मागणी कधी केली, म्हणजे संविधान सभा इलेक्टेड असावी ऍडल्ट फ्रँचाइजवर बेसवर, कधी केलेले सांगा? 1938. कळलं? बघा एक एक पॉइंट लक्षात ठेवा, आजच्या आज लक्षात राहणार नाही, पण रिमेंबर करा थोडं की कधी कधी काय झालं. पुन्हा एकदा बघूया आपण, ठीक आहे? मला सांगा सगळ्यात पहिली संविधान सभा असावी कुणी मागणी केली? एम.एन. रॉय. गुड. ओके, प्रेझन्स ऑफ माइंड. तुम्ही बोलला नाही 1922 वगैरे असं नाही, कुणी? एम.एन. रॉयनी. काँग्रेसने कधी केलेली सांगा? डिसेंबर. येस. जवाहरलाल नेहरू म्हटले ही सभा असावी पण ऑन द बेस ऑफ ऍडल्ट फ्रँचाइज. कधी? 1938. आता मग हे ना 1940 मध्ये 38 झालं. 1940 मध्ये ना ऑगस्ट ऑफर, ओके, ऑगस्ट ऑफर नावाची एक ऑफर आलेली, ओके, व्हॉइसरॉयनी केलेली 1940 मध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं ठीक आहे तुम्हाला डॉमिनंट स्टेटस देतो. डॉमिनंट स्टेटस म्हणजे काय? प्रत्येकाला एक वेगवेगळं स्टेटस देणार, ओके, वेगवेगळी कंट्री बनणार आहे. पण हे ना हे मुस्लिम लीगला मान्य नव्हतं आणि काँग्रेसलाही मान्य नव्हतं. ओके, मुस्लिम लीगला पण मान्य नव्हतं, काँग्रेसला पण मान्य नव्हतं. हा हिस्टॉरिकल पार्ट आहे, तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघा, ठीक आहे? मान्य नव्हतं. मग समजा मान्य नाहीये, मग याचं काय होणार आहे? डिस्कार्ड करणार ना, इग्नोर करणार. म्हणजे आता आपण 1940 पर्यंत आलो. कधीपासून स्टार्ट केलं? 1922 पासून आता कुठे आलोय? 1940 पर्यंत, 1940 पर्यंत. आता 2 वर्षानंतर 1942 येणार आहे. काय येणार आहे? 1942. आता इथं आलं क्रिप्स मिशन. कोणती मिशन आली? क्रिप्स. सर स्टॅनफोर्ड क्रिप्स नावाचे ह्या मिशनचे हेड होते, ओके, त्यांनी मिशन आणली. आता बघा ह्यांनी काय सांगितलं, मिशननी काय प्रपोज केलं? क्रिप्स मिशन प्रपोजल वॉज मेड दॅट आफ्टर द वॉर, आफ्टर द वॉर म्हणजे कोणता वॉर? सेकंड वर्ल्ड वॉर. ओके, सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे 1939 ला स्टार्ट होऊन 44-45 ला संपलाय आणि कधीची गोष्ट आहे? 42 ची. मग त्यांनी काय सांगितलं बघा क्रिप्सनी, आफ्टर दी वॉर, जेव्हा वॉर एंड होणार तेव्हा काय होणार बघा, इंडियन वुड बी गिवन द राईट टू फ्रेम देअर ओवन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीयांना राईट्स देण्यात येतील, हक्क देण्यात येईल. कसले? की ते स्वतःचे संविधान सभा बनवू शकणार किंवा संविधान बनवणार स्वतःच. अ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वुड बी फॉर्म फॉर द इंडिया अँड पाकिस्तान. ओके, असं. पण याच्यामध्ये ना कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे, ओके, की इंडियन पाकिस्तानला हे करायचं फॉर्म. मग ही जी गोष्ट आहे ना ही नाही आवडली कुणाला? पाकिस्तानला नाही आवडली. पाकिस्तानला काय पाहिजे होतं? पाकिस्तानला पाहिजे होतं पार्टिशन. काय पाहिजे होतं? पार्टिशन. मग मला सांगा, समजा मी प्रश्न विचारला तुम्हाला, क्रिप्स मिशन जे आहे, क्रिप्स मिशन ही काँग्रेसला आवडलेली का? नाही, काँग्रेसला थोडीफार आवडली असेल, पण समजा मी विचारलं मुस्लिम लीगला आवडलेली का? नाही का? वाय? कारण त्यांना पार्टिशन पाहिजे होते. मग मला सांगा 1942 ची क्रिप्स मिशन फेलियर होती का सक्सेसफुल होती? फेलियर होती. कळलं का? म्हणजे मुस्लिम लीगने डायरेक्ट रिजेक्ट केलं, बोलले नाही आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला डायरेक्ट पार्टिशन पाहिजे. मग शेवटी मग प्रॉब्लेम बोला काय विचार? नाही, हे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली म्हणजे तुला एक संविधान सभा आणि तुला एक संविधान सभा आणि त्याच्यावरती आम्ही असणार आहोत, असं आहे. कळलं का? असं ब्रिटिश असणार. पण पाकिस्तान काय बोलणार नाही आम्हाला तसं, आम्हाला डायरेक्ट वेगळा देश द्या, ते आमचं आम्ही बघू आम्हाला काय करायचं. मुस्लिम लीगनी क्रिप्स मिशन जी आहे ना ती काय धुडकावून लावली, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला हा पॉइंट झाला. शेवटी 1946 ला आफ्टर दी वॉर 1946 मध्ये एक मिशन आले, त्याला बोलतो आपण कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना. ओके, कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना. आता या कॅबिनेट मिशन प्लॅन ना कोण कोण होतं याच्यामध्ये ना ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात प्रश्न. ही एक कॅबिनेट मिशन प्लॅन ना त्याच्यामध्ये 3 जण कोण होते समजलं का? सो जस्ट राईट डाऊन. ओके, हे तुम्हाला शोधायचं आहे, कळलं का? तुम्हाला मजा येणार शोधायला ते. कॅबिनेट मिशन प्लॅन 3 पर्सन्स शोधा.
ठीक आहे. हे बघितलं आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कशा संदर्भात, संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे त्याच्या संदर्भात आपण बघितलंय. 1922 पासून सुरुवात केलेली आपण कुठे आलो, 1946 ला. मग फायनली ते दिले बघा, द कॅबिनेट मिशन प्लॅन. ओके, याच्यामध्ये काय अनाउन्स द फॉर्मेशन कॉम्पोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. म्हणजेच संविधान सभेची निर्मिती जी झाली किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी बनली ती कोणत्या प्लॅन नुसार बनली सांगा बरं, त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन. फायनल, दॅट्स इट. कळलं सगळ्यांना. म्हणजे बघा, संविधान सभा असावी असावी असावी, शेवटी फायनली कोणत्या याच्यानुसार बनवली, प्लॅननुसार, कॅबिनेट मिशन प्लॅन. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे झालं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं आपण. आता पुढे बघूया. हा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. कधी आलेला आहे, ESIM 22. ओके, एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे ना, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला. सांगा बरं उत्तर. ओके, इन विच इयर डिड इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर द फर्स्ट टाइम डिमांड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. पुन्हा एकदा सांगतो, इंडियन नॅशनल काँग्रेसची सभा आणि जवाहरलाल नेहरू हे दोन वेगळे आहेत. मग सांगा कधी झालं हे, अरे सांगा. हा, ते डिसेंबर 1934. काय आहे, 1934. आता इथे बघा, इथे 34 लिहिलंय, इथे 35 लिहिलंय. बी प्रॉपर. पहिले सांग, मी तुम्हाला मागाशी काय म्हटलं, जर 34 नसेल तर काय आहे, 35 आहे. मग इथे काय आहे, 1934. कळलं सगळ्यांना. असा प्रश्न येतो बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढे कॅबिनेट मिशन आली. ठीक आहे. आता बघा, कॅबिनेट मिशनने सदस्य घेतले. आता एका कॅबिनेट मिशन मध्ये, सॉरी, आपलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, त्याच्यामध्ये किती सदस्य असले पाहिजे ना, ती आहे. आता याचा आपल्याला रट्टा मारायचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला वारंवार विचारणार, सगळ्यांनी तयार राहायचं. रेडी? चला, लेट्स सी नाव. सगळ्यात पहिलं, संविधान सभा किती सदस्यांची होती, 389. ओके, आता हे 389 कुठून येणार बघा, डिवाइड करूया आपण. ओके, 296 जे आहे, 296 हे जे आहे ते काय, इलेक्टेड. मग इलेक्टेड कसे होतात कसे नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे. चला पुढे बघा. आता इथे बघा पुढे 389. सो 389 दो डिवाइड झाले. ओके, या साईडला किती होते सांगा बरं, 296. फक्त ना आकडेमोडी लक्षात ठेवा, फक्त किती होतात काय होतात ते लक्षात ठेवा. ठीक आहे. किती आहे, 296. या साईडला किती आहे, 93. पुन्हा एकदा टोटल मेंबर्स 389. ओके, या साईडला किती होते, इथे पाठीमागे नका बघू, माझ्याकडे बघा. ओके, इमॅजिन ते किती होते, इथे किती, हे काय इलेक्टेड, काय इलेक्टेड, हे काय नॉमिनेटेड. कळलं. आता पहिलं आपण बघूया 93. ओके, 93 नॉमिनेट. कोण नॉमिनेट करणार, संस्थानिक, म्हणजे काय, प्रिन्सली स्टेट्स. म्हणजे प्रिन्सली स्टेट मध्ये जो मेन आहे तो नॉमिनेट करून पाठवणार की जा बाबा तू माझ्यातर्फे जा संविधान सभेमध्ये. ठीक आहे. चला, आता ह्या 296चं डिव्हिजन करूया आपण. 296चं डिव्हिजन दोन पार्ट मध्ये करूया आपण. एक आहे 292 आणि दुसरा आहे 4. बघा इथे 292 आणि 4. ठीक आहे. पहिलं बघा आपण 292 कुठून येणार, 292 कुठून येणार आहे बघा. त्यावेळेला भारतामध्ये किती प्रांत होते, 11 प्रोव्हिन्स होते. मग मला सांगा, हे जे 292 मेंबर्स जे आहेत ते कुठून येणार होते, 11 प्रोव्हिन्स मधून, 11 प्रांतामधून निवडून येणार होते. आणि उरलेले 4 जे आहेत ते कुठे येणार होते बघा, चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस बोलतात त्याला. काय बोलतात त्याला, चीफ कमिशनर प्रोव्हिन्स बोलतात त्याला. कोणते कोणते बघा, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके, पुन्हा एकदा कोणता आहे, दिल्ली, नंतर अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ठीक आहे. कळलं. आता ह्याला मी परत इथे आणतो. ठीक आहे. आता डिव्हिजन करूया आपण. ठीक, सांगा टोटल किती मेंबर होते, 389. ओके, त्याचं डिव्हिजन करा, 296 आणि 93. 296 कुठून येणार, इलेक्टेड आहे. 93 नॉमिनेटेड. 93 नॉमिनेटेड कुठे येणार आहे, प्रिन्सली स्टेट्स. गुड. आता 296 मध्ये येऊया. 296चं डिव्हिजन करा, 4 आणि 292 कुठे येणार आहे, 11 प्रांतातून. गुड. आणि 4 कुठे येणार आहे, चीफ कमिशनरेट. बस एवढं लक्षात ठेवा. कोणतं कोणतं ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवा. कोणतं कोणतं सांग बरं, ट्राय करतो. सांग, दिल्ली, कुर्ग आणि बलुचिस्तान. कळलं. हे लक्षात ठेवा. बघा ही स्लाइड मी तुम्हाला देणार आहे, नंतर रट्टा मारायचा. जेवढं तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कळलं. पण आता पुढे बघा. बघा इथे आता, चला एवढं झालं. आता कॅबिनेट मिशन प्लॅन काय बोललं माहिती आहे का, हे सगळं झालं. आता आपल्याला इलेक्शन करायचं. काय घ्यायचंय, इलेक्शन. इलेक्शन काय झालंय बघा,
जुलै ऑगस्ट 2 महिने कधी 1946 मध्ये. ओके, कॅबिनेट मिशन कधी आलेली? मे. ओके, मे. यांनी सांगितलं जुलै ऑगस्ट मध्ये आता काय करायचं आहे? इलेक्शन करायचं आपला. ठीक आहे, चला. कोणत्या कायद्यानुसार? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. कळलं इथपर्यंत? 2 स्लाइड्स बघितलं आपण. आता पुढे बघा. लेट्स सी. बघा. ओके, आता फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली एवढं झालं. आता इथे बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघा. जुलै ऑगस्ट मध्ये निवडणुका झाल्या 296. ठीक आहे, आता कुणाला किती उमेदवार निवडून आले ते बघायचे. आता हा प्रश्न आहे एक्झाम मध्ये. ठीक आहे, टोटल किती होते? 296 होते ना. ओके, 296 सीट्स मधून 208 कुणाला मिळाले? काँग्रेसला. हे रट्टा मारायचा पहिले सांगतोय. ओके, 208 कुणाला आले? काँग्रेस. 73 मुस्लिम लीग आणि 15 कोणाला आले? इंडिपेंडेंट, स्वतंत्र आले. ठीक आहे, पुन्हा एकदा बघूया आपण. ओके, पुन्हा एकदा. डोंट राईट, नका लिहू, पुन्हा एकदा बघूया आपण. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला देणार, आपल्याला इथे रट्टा मारायचा पहिले सांगतो. ठीक, हा पुन्हा एकदा तेच की समजा महत्वाचं वाटतं तर नोट इट डाऊन, काय प्रॉब्लेम नाही, काय इश्यू नाही. इलेक्शन कधी झालं सांगा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली? जुलै ऑगस्ट 19. गुड. ठीक आहे, टोटल किती सीट्स होत्या? 296 याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामधून काँग्रेसला किती मिळाल्या? 208. मुस्लिम लीगला 73. किती? 73. कळलं? आणि इंडिपेंडेंट किती? 15. कळलं? रट्टा, डायरेक्ट रट्टा. ठीक आहे, आता इकडे बघा या साईडला. इलेक्शन होणार आहे ना कधी? जुलै ऑगस्ट. आता तुम्हाला माहित आहे बघा, आपल्या इथे इलेक्शन होत आहे. ओके, आपल्या इथं 2-3 गोष्टी असतात. ओके, वॉर्ड रिझर्व्ह असतात, काय काय, SC ST OBC महिला किंवा जनरल आहे ना, त्यातून निवडलं. पण त्यावेळेला जे इलेक्शन झालं त्यामध्ये फक्त 3 जणच होते. 3च कॅटेगरीज होत्या. एक जनरल तर असणारच असणार. ओके, काय आहे? जनरल असणार. मग दुसरं कोणतं असणार सांगा? मुस्लिम. गुड. आणि एक आहे शीख. कळलं? असे 3च होते बघा. इलेक्शन साठी बघतो आपण. इलेक्शन साठी किती कॅटेगरीज होत्या? 3च. जनरल, नंतर मुस्लिम, नंतर शीख. ठीक आहे, चला. आता एक गोष्ट बघूया आपण व्यवस्थित. ठीक आहे, बघा पुढे. कोणत्या कायद्यानुसार झालं? 1985. ऑलरेडी माहिती. इथे बघा आता सिस्टम काय? सिंगल ट्रान्सफरेबल वोट विथ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आता हे सिंगल ट्रान्सफरेबल वोट विथ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम आहे ना, हे काय नाही आता नका लक्षात घेऊ. ज्यावेळेला आपण प्रेसिडेंट संदर्भात अभ्यास करू ना त्यावेळेला तुम्हाला चांगलं सांगेल. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की नॉर्मली आपण कसं वोटिंग करतो, जातो वोट करून येतो ना, हे तसं नाही. इथं प्रेफरन्स द्यावे लागतात. पहिला दुसऱ्याला असे प्रेफरन्स आहे. तशी ही वोटिंग झालेली. ठीक आहे, पुन्हा एकदा किती गट होते टोटल? 3. कोणते? मुस्लिम आणि साधारण, जनरल. ठीक आहे, कोणत्या कायद्यानुसार? 1985. कसं होतं? सिंगल ट्रान्सफरेबल वोट असं होतं. फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा पुढचं महत्वाचं आहे. हे 2 महत्वाचं आहे. सगळ्यांना एकच निशाण दिलेली. कोणती? हाती. हे हस्ती लिहिले. एक आहे हाती आहे, काय हस्ती वेगळं, काय हत्ती, एलिफंट. ओके, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांना एकच चिन्ह होतं. कोणतं? हत्ती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे एक्झाम मध्ये विचारलं काय, की एक व्यक्ती निवडून आणायचं आहे. एक व्यक्ती निवडून, पण किती पॉप्युलेशन पाहिजे? किती पाहिजे? 1 मिलियन. किती पाहिजे? हा, म्हणजे तिकडे ना एक्झाम मध्ये असं लिहिलेलं की एक व्यक्ती 10 लाखाच्या मागे येणार. खरंच 10 लाख होते का? पण पुस्तकामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी काय लिहिलंय? 1 मिलियन. काय लिहिलंय? 1 मिलियन. मग एक व्यक्ती किती पॉप्युलेशनच्या मागे यायचा? 1 मिलियन किंवा 10 लाख. कळलं सगळ्यांना? याचं रिव्हिजन करूया आपण पटापट. ठीक आहे, चला लेट्स सी परत एकदा. बाबा हा, चला लेट्स सी. टोटल किती सीट्स होते? टोटल 389. किती? 389. डिव्हिजन करा पटापट. 296 आणि 93. ओके, 296 ला डिवाइड करा 4 आणि 292. 4 कुठून येणार? चीफ कमिशनरेट. हा बरोबर. कोणतं सांगा? दिल्ली. आणि बरोबर. ओके, गुड. 93 कोण निवडणार? कळलं? ते कसं आहे? नॉमिनेटेड आहे. हे कसं आहे? इलेक्टेड आहे. कळलं? आता सांगा मला. इलेक्शन झालं जुलै ऑगस्ट मध्ये. ठीक आहे, काँग्रेसला किती सीट मिळालं? मुस्लिमला आणि साधारण आपलं इंडिपेंडेंट 15. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. एक व्यक्ती किती पॉप्युलेशन मागे निवडला जायचा? 1 मिलियन किंवा 10 लाख. कोणतं चिन्ह होतं?
हत्ती कोणतं होतं? चिन्ह. आणि निवडणूक प्रक्रिया कशी होती? सिंगल ट्रान्सफरेबल. कळलं सगळ्यांना? चला एक एक गोष्ट शिकूया आपण व्यवस्थित. चला बाबा चला. आता हा प्रश्न आहे, सांगा बरं, ट्राय करा. आपण तोच आहे. Select the correct statement from the following about the Constituent Assembly. The election to the Constituent Assembly were held in July, August 1946. Indian National Congress won 8 seats and Muslim League got. नाही मला हे सांगा 1 2 3 4. 1 2 3 4 मध्ये सांगा. कोणता आहे नक्की? अरे म्हणजे टेक युअर टाइम, विचार करा आणि सांगा. परत एकदा सांगतो, प्रश्न असेच येणार एक्झाम मध्ये. ऐकलं का मी काय बोलतोय? प्रश्न असेच येणार एक्झाम मध्ये, याची सवय लावून घ्या. ठीक आहे? त्याच्यामुळे बिंदास चुकलं तरी चालेल, बरोबर आलं तरी चालेल. डोंट वरी अबाउट दिस. ठीक आहे? हे झालं, कळलं? ओके. हे 3 आहेत बघा, दोन्ही पण, कारण तुम्ही आताच केलं आता आपण. ठीक आहे? पुढे बघा. आता हे जे आहे, ओके, जेव्हा आम्ही राज्यसेवेच्या मेन्स दिलेलं ना, ओके, त्या राज्यसेवेच्या मेन्स मध्ये एवढे डिटेलिंग विचारायचे. तुम्ही फक्त वाचून घेऊया आपण, बाकी काय नाही. काय काय याच्यामध्ये बघा, रिप्रेझेंटेशन टू ऑल ग्रुप 296 मध्ये बघा हे एवढे सगळे होते, डिव्हिजन वाईज वगैरे वगैरे. ठीक आहे? तर हे नका लक्षात ठेवा. इकडे बघा, आता जे 15 होते बघा, 8 आणि 7, 8 आणि 7 जे 15 होते बघा, ते इंडिपेंडेंट होते ना. मग ते इंडिपेंडेंट बघा कोणते कोणते बघा. इथे बघा BL मित्तल, ओके, मित्तल आहे ते. ओके, नंतर काय, जयपाल सिंग मुंडा, नंतर सी वास्तव आहे, सिन्हा, केतान वगैरे वगैरे सगळे आहेत. ओके, हे काय इंडिपेंडेंट आहेत. ओके, आता हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपण करूया. हे इंडिपेंडेंट तर होतेच होते. आता इथे बघा, हे इथे लक्षात घ्या. इथे हे काय आहेत? 1 मेंबर. 1 मेंबर म्हणजे काय? माझी पार्टी आणि माझ्या पार्टीचा मी एकच मेंबर. 1 मेंबर म्हणजे काय? माझी पार्टी आणि त्याचा मी एकच मेंबर आहे. हे कसे स्वतंत्र आहे? इंडिपेंडेंट. यांच्या पार्ट्या नाहीत. यांच्या पार्ट्या आहेत का? नाही, यांच्या पार्ट्या नाहीत. हे जे आहे हे यांची स्वतःची पार्टी आहे आणि त्या स्वतःच्या पार्टीचा एक मेंबर. फॉर एक्झाम्पल आठवले साहेब, त्याची एकच पार्टी, एकच मेंबर आहे. तसे आता याच्यामध्ये बघा ना, आपला रट्टा मारायचा आहे. कसा रट्टा मारतो बघा आता. ओके, इथे बघा, इथे युनियन दिसतंय तुम्हाला, इथे युनियन दिसतंय तुम्हाला, इथे युनियन दिसतंय. ओके, 3 युनियन बघूया आपण आता. ओके, युनियनिस्ट पार्टी 1, युनियनिस्ट मुस्लिम 2 आणि युनियनिस्ट शेड्यूल कास्ट 3. सांगा 3 पार्ट्या कोणत्या? युनियनिस्ट पार्टी, मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल. कळलं? आपल्याला रट्टा मारायचा आहे. ओके, यांच्यातला एक एक प्रतिनिधी आलेला आहे, एक एक. ओके, चला, कोणत्या कोणत्या पार्टीमधून किती किती आले? एक एक आले. सांगा 3 पार्ट्या कोणत्या? पहिल्या नाही, ही आपण जसं केलं युनियन पासून, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम आणि सगळ्यांना. चला, हे झालं. आता यू वरूनचे स्टार झाले. आता बघा इकडे, आता इथे बघा, इथे काय लिहिलं बघा, युनियन शेड्यूल कास्ट आहे ना. इथे बघा शेड्यूल कास्ट फेडरेशन. काय आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशन. हे काय? वेस्ट बेंगॉल. शेड्यूल कास्ट फेडरेशन व्हेरी फेमस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कळलं का? ओके, त्यांची पार्टी. ते वेस्ट बेंगॉल मधून निवडून गेलेले संविधान सभेवर, लक्षात ठेवा. ठीक आहे? सो एक्झाम मध्ये प्रश्न आलेला की बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, ओके, ते कोणत्या पार्टीमधून निवडून गेले, कोणत्या एरियामधून निवडून गेलेले. कळलं का? सो हे आता 4 पार्टी सांगा कोणत्या कोणत्या केल्या आपण. एक चला. दुसरं मुस्लिम, युनियनिस्ट पार्टी, नंतर मुस्लिम, नंतर गुड 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 गुड. आता 4 झाले ना आपले, आता 3 राहिले बघा. आता एक आहे ख्रिश्चन प्रजा पार्टी. ओके, KPK, ख्रिश्चन प्रजा पार्टी एक. दुसरं सिख, फक्त सिख लक्षात ठेवा. आणि फायनली एक आहे इंडिपेंडेंट पार्टी. फायनली काय? इंडिपेंडेंट पार्टी. सांगा आता 7 पार्ट्या कोणत्या? ओके, हे मी जरा इकडे घेतो. मग आता सांगा. चला, शेड्यूल कास्ट फेडरेशन, जिथून बाबासाहेब आंबेडकर आलेले. ठीक आहे? दुसरे, हा बरोबर आहे, ख्रिश्चन प्रजा पार्टी, सिख आणि इंडिपेंडेंट. गुड. हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचार. कळलं? दुसरं काही नाही, मी सांगतो तुम्हाला. हे रट्टा मारा. बघूया आपण. बघा, हे झालं आपलं. बघा, एक क्वेश्चन आले. क्वेश्चन सांगा. पक्का का?
ट्राय करा, परत ट्राय करा, मुलींनो ट्राय करा चला. ओके, लेट्स सी. विच पॉलिटिकल पार्टीज ओनली वन कॅन्डिडेट, बघायचं ओनली वन गॉट इलेक्टेड इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. कृषक पार्टीचा होता, शेड्यूल कास्ट पार्टीचा होता, कम्युनिस्ट पार्टीचा होता. आपण नव्हतं ना, बघितलं ना, कम्युनिस्ट पार्टी होती का नाही, पण हे होतं ना, हे म्हणजे काय ए बी आणि डी आहे. पण समजा लिसन, समजा तुम्हाला माहित आहे ऑलरेडी काय कम्युनिस्ट पार्टी नव्हती, मग ते काय सी आहे ना, मग सी कुठे कुठे सांगा. सी इथे आहे, सी इथे आहे, सी इथे, तिन्ही पण गेले. उरलं कोणतं ऑप्शन? कळलं सगळ्यांना? बघा प्रश्न आलाय का नाही, म्हणून तुम्हाला म्हटलं हे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे बघा. चला, हा एसटीआय मध्ये आला. आता पुढे बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट, एक एक स्लाइड आहे आणि क्वेश्चन्स आहेत. बघा काय लिहिलं तर, इम्पॉर्टंट इव्हेंट ओके ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. ठीक आहे, आता चला, सगळे इलेक्शन झालं, सगळं 208 मेंबर आले, सगळे निवडून आले, याचे त्याचे 73 वगैरे वगैरे आले. आता पुढे काय, आता पुढे काय ते बघा. ठीक आहे, चला आता मीटिंग भरणार आहे. मग मीटिंग भरली. आता बघा मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, मीटिंग भरली यांची. सगळ्यात पहिली मीटिंग जी आहे ओके किती तारखेला झाली? 9 डिसेंबर. ओके सोमवारी. ओके सोमवारी पासून सुरुवात झाली. 9 डिसेंबर कधी झाली? 9 डिसेंबर 1946. पुन्हा एकदा सांगतो, इलेक्शन कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आली? मे 1946. इलेक्शन कधी झालं? जुलै ऑगस्ट 1946. कुणाचं? कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं. आणि फायनली फर्स्ट मीटिंग कधी झाली? डिसेंबर. पहिली मीटिंग कधी? ठीक आहे, चला आता ह्या दिवशी काय काय झालं ते बघूया आपण. कोणत्या तारखेला? 9 तारखेला डिसेंबरच्या. काय काय झालं बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. कॉन्स्टिट्यूएंट असेंबली हेल्ड इट्स फर्स्ट मीटिंग ऑन 9 डिसेंबर 1946. ठीक आहे, आता प्रश्न आहे, प्रश्न आहे. कसला प्रश्न बघा. द मुस्लिम लीग बॉयकॉटेड द मीटिंग. मग समजा मी तुम्हाला विचारलं, मुस्लिम लीगचे किती कॅन्डिडेट होते? 73. किती होते? 73. मग मला सांगा, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली संविधान सभेच्या पहिल्या सभेला मुस्लिम लीग होते का नव्हते? नव्हते. दॅट्स इट, फिनिश. त्यांनी काय केलेलं? बॉयकॉट केलेले ना, आम्हाला नाही यायचं. कळ, हे एक्झामचा पॉइंट आहे, प्लीज लक्षात ठेवा. पुढे काय झालं बघा. आणि त्यांना काय पाहिजे होतं? सेपरेट स्टेट पाहिजे होते. ओके बस. द मीटिंग वॉज थर्स अटेंडेड ओनली बाय. बस 2 प्रश्न भेटले आपल्याला. सॉरी 3 प्रश्न. 3 प्रश्न कोणते? सगळ्यात पहिलं, संविधान सभेची पहिली मीटिंग कधी झाली सांगा? येस येस. दुसरं, मुस्लिम लीग आली का नव्हती? बॉयकॉट. ओके, किती मेंबरने अटेंड केलेलं? फिनिश. रट्टा, डायरेक्ट रट्टा मारा. कळलं? चला पुढे बघा. त्याच दिवशी काय झालं बघा. त्याच दिवशी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, दी ओल्डेस्ट मेंबर इलेक्टेड ॲज व्हॉट? इथे लिहिले बघा. काय लिहिले? काय लिहिले? टेम्पररी चेअरमॅन, म्हणजे प्रेसिडेंट आहे टेम्पररी. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. आता मीटिंग आहे, कोणतरी पाहिजे ना मीटिंग, म्हणजे कोणतरी बाबा प्रेसिडेंट पाहिजे, चेअरमॅन पाहिजे. मग कुणाला निवडलं सांगा बरं? सच्चिदानंद सिन्हा, ओल्डेस्ट मेंबर आहे. आणि याच्यासाठी आपण कुणाला बघितलं? आपण फ्रान्सला बघितलं. की अरे फ्रान्समध्ये अशी प्रॅक्टिस केली जाते, जेव्हा पहिली मीटिंग असते ओल्डेस्ट मेंबरला बसवतात तिकडे. कुणाकडून घेतला आपण प्रेरणा? फ्रान्सकडून. मग हे फ्रान्सनी सांगितलं आपण. चला ठीक आहे, आता इथे बघा अजून एक येणार आहे इथे पॉइंट, पण तो पॉइंट मी नंतर सांगतो. इथे अजून एक पॉइंट येणार आहे, नंतर सांगतो. पहिला आपण बघा 9 तारखेला काय काय झालं सांगा. द फर्स्ट मीटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली वॉज हेल्ड ऑन विच डेट सांगा? 9 डिसेंबर 1946. काय काय झालं सांगा? किती मेंबर होते आणि कोणाला इलेक्ट केलं? चेअरमॅन. कळलं सगळ्यांना? आता चला एक दिवस गॅप टाका, दमले. ओके, म्हणजे 10 तारखेला ना आले. आता मग कोणत्या तारखेला येणार? 11 तारखेला. ओके, 11 तारखेला आले. 11 तारखेला आले. ओके, पण 11 तारखेला येऊन यांनी काय केलं? आता काय केलं? चेअरमॅन नका बोलू, काय बोला? परमनंट प्रेसिडेंट निवडला. मग परमनंट प्रेसिडेंट कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कळलं तुम्हाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, बघा परत तारीख बघा. पहिली तारीख कोणती भेटली आपण? 9 डिसेंबर. दुसरी तारीख कोणती भेटली? 11 डिसेंबर. तारखा लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, आता पुढे बघा. लेट्स सी.
अभी देखो क्या हो रहा है, अभी ये 46 का सिनारियो है, ठीक, अभी हम लोग जाएंगे 47 में, 47 आता आपण कोणत्या साली जाणार आहे 47, पण महिना बघूया आपण कोणता, हा आहे जानेवारी, हा आहे जुलै, तारीख नका लक्षात ठेवू. ओके चला झाली 11 तारखेची मीटिंग झाली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढच्या वर्षी जाऊया डायरेक्ट. आधी मध्ये मीटिंग आहे, डोंट वरी, पुढच्या वर्षी जाऊया. पण पुढच्या वर्षी कोणत्या महिन्यात जाऊया सांगा, जानेवारी 1947 आणि जुलै 1940. ठीक आहे, गेलो आपण. मग त्या दिवशी करायचं काय, काय करायचं तर आपल्याला निवडणूक करायची. कोण कुणाची, कुणाची करायची आहे, पुढे गेलं व्हाईस प्रेसिडेंट, कुणाची व्हाईस प्रेसिडेंट. मग जानेवारी मध्ये कुणाला निवडलं, एच.सी. मुखर्जी. कुणाला निवडलं, एच.सी. मुखर्जी, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ठीक आहे, परमनंट. पण जुलैमध्ये अजून एक पाहिजे होतं आपल्याला, जसं आपल्याकडे 2-2 डेप्युटी सीएम आहे, तसं इकडे 2-2 व्हाईस प्रेसिडेंट आहे. जुलैमध्ये अजून एकाला निवडलं आपण, मग ते कोण होते, टी.टी. कृष्णम्माचारी. कोण होते, टी.टी. कृष्णम्माचारी. आता बघा तुम्ही, जानेवारी 1947, जुलै 1947, याच्यामध्ये काय केलं आपण सांगा, व्हाईस प्रेसिडेंट निवडला. मग मला सांगा, इथे परमनंट प्रेसिडेंट आहे, ओके, इथे परमनंट प्रेसिडेंट निवडला, बरोबर. इथे परमनंट व्हाईस प्रेसिडेंट निवडले आपण, बरोबर. मग जेव्हा आपण 9 तारखेला टेम्पररी प्रेसिडेंट निवडलेला, बरोबर का नाही, मग टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट पण पाहिजे ना. मग टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट कोण आहे, मग त्याच वेळेला निवडलेलं टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट, त्यांचं नाव आहे फ्रँक अँथॉनी. काय नाव आहे, फ्रँक अँथॉनी. जस्ट राईट इट डाऊन. ओके, टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, फ्रँक अँथॉनी. स्पेलिंग कशी पण काय प्रॉब्लेम नाही, लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही. फ्रँक अँथॉनी, अँथॉनी, अँथॉनी. ओके, माय नेम इज अँथॉनी गोन्साल्विस बोलतात ना, तो अँथॉनी. ठीक आहे. आता हे मी इथं याच्यासाठी आणलंय की आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, कळलं. सो लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड. चला, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभेची पहिली मीटिंग कधी झाली, 9 डिसेंबर 1946. काय काय केलं सांगा, काय काय होतं त्यावेळेला, बरोबर. दुसरी गोष्ट, किती मेंबर होते, 207. त्या दिवशी कोण निवडलं आपण, टेम्पररी प्रेसिडेंट अँड टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट एका दिवशी निवडले आपण. मग सांगा, टेम्पररी प्रेसिडेंट कोण होते, सच्चिदानंद सिन्हा. टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट कोण होते, फ्रँक अँथॉनी. गुड. मग आपण एक दिवस गॅप टाकला आणि किती तारखेला भेटलो, 11 तारखेला. मग 11 तारखेला काय करामती केलं सांगा, परमनंट प्रेसिडेंट कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर व्हाईस प्रेसिडेंट सांगा कधी निवडले गेले, 1 जानेवारी 47, जुलै 47. जानेवारी 47 ला कोण निवडलं, एच.सी. मुखर्जी. कोण होते, एच.सी. मुखर्जी. गुड गुड. होते सी, कन्फ्युजन होणार काय, एका दिवसात आपला अभ्यास नाही करायचा, होणार आहे. जुलैमध्ये कोणाला निवडलं, येस, टीटी टी.टी. कृष्णम्माचारी. काय आहे, टी.टी. कृष्णम्माचारी या कृष्णम्माचारी. अरे नाव थोडी डिफिकल्ट आहे, पण घेणार. हॅलो, कळलेच पण तुम्हाला, कळते का, ठीक आहे. सी, मी पुन्हा एकदा सांगतो, आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आजच्याच रट्टा मारायचा असं कंपल्सरी नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. आता प्रश्न आला, चला आता तुम्ही तुमच्या डोक्याने सॉल्व्ह करा, कसं करायचं ते. पक्का, पक्का, फर्स्ट नक्की. ओके, आता बघूया. इथे दिलंय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ठीक आहे, पहिलं बघूया आपण. द फर्स्ट मीटिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज हेल्ड बिटवीन 9 to 23 December 1946 at Delhi
आता हे एवढं काय आपल्याला माहित नाही, पण हा जेवढं काय सुरुवात केली आपण 9 तारीख होती ते माहित आपल्याला, बरोबर का ना. चला पुढे बघूया आपण. सरदार हुकुम सिंग, केटी शाह, महावीर त्यागी वर द नॉन काँग्रेस पार्टी मेंबर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूंट असेंबली. आता हे तर आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, पुढे बघूया. ऑल द मुस्लिम लीग मेंबर वर प्रेझेंट इन द फर्स्ट मीटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंबली ऑफ इंडिया. तर हे काय चुकीचं आहे, नव्हते कोण नव्हते. समजा सी चुकीचं आहे, मग सी ला काढूया आपण. सी गेला, सी गेला, सी गेला, उरलं काय ए बी. सो आन्सर काय कळलं सगळ्यांना. सो असं मेथड ऑफ एलिमिनेशन लावायचा. मग पुन्हा सांगतो तुम्हाला, ठीक, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे आहे ना, इकडे बघा, नंतर डिस्कस करा. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कशा असते माहिती आहे का, तुमचं 70% अभ्यास जो आहे ना, हा प्रॉपर अभ्यास असतो, 70-75%. पण उरलेलं 25-30% नाही, थोडंसं लॉजिक. ओके, म्हणजे कुठे एलिमिनेट करायचं, काय एलिमिनेट करायचं तसं करायचं. कळलं. चला पुढे बघूया आपण. ओके, आता ह्या जे आहेत ना, या ओके, ह्या मिसिंग नाही, या म्हणजे याला पाहिलेत का नाही. ह्या महिला आहेत, ह्या महिला, these are the 15 women members of the constituent assembly. ओके, या 15 मेंबर जे आहेत ना, या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये एकमेव महिला ह्या 15 होत्या फक्त. कळलं का. टोटल मेंबर किती होते, 296 समथिंग. मग ह्या 15 महिला त्यामध्ये होत्या. आता याच्यामध्ये बघा हे आहे, ओके, अम्मू स्वामीनाथन, अॅनी मॅस्करिन, नंतर बेगम अजीज रसूल, दक्षयाणी वगैरे वगैरे. नंतर काय दुर्गाबाई देशमुख, मला माहित असेल दुर्गाबाई देशमुख, सीड देशमुख. ठीक आहे. नंतर काय हंसा मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पौर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रे, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी आणि विजयलक्ष्मी पंडित. ओके, या 3 महिला लक्षात ठेवा मेन. ओके, ह्या ज्या आहेत ना, सुचेता कृपलानी, ओके, आणि विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित व्हेरी फेमस. ओके, का फेमस आहे, वाय. ओके, त्यांनी ना युनायटेड नेशन आहे ना, त्याच्यामध्ये प्रेसिडेंटशिप हे केलेलं. ओके, एक म्हणजे बोलतो ना आपण, एक प्रेसिडेंट असतात आणि युनायटेड नेशनची असेंब्ली हँडल केलेली, त्या एकमेव महिना भारतातल्या. दुसरं काय विजयलक्ष्मी पंडित बद्दल, की आपला महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर, राज्यपाल, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल जर कोण असेल तर कोण आहे, विजयलक्ष्मी पंडित. ठीक आहे, ठीक आहे. सुचेता कृपलानी ना, यांच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर भारतातल्या, स्वतंत्र भारतातल्या पहिला महिला मुख्यमंत्री कोण असतील, म्हणजे पहिला महिला मुख्यमंत्री झालात, ओके, युपी, ते कोण आहेत, सुचेता कृपलानी. लक्षात ठेवा. कळलं का. सरोजिनी नायडू पण व्हेरी फेमस. ओके, या पण मला वाटतंय गव्हर्नर होत्या एका राज्याच्या. ठीक आहे, म्हणजे फेमस पर्सनॅलिटी होत्या. आणि ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ना, 15 महिला सदस्य होत्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या. कळलं सगळ्यांना. याच्यावरती प्रश्न आलाय, राज्यसेवा मेन्स आहे ना, त्याच्यामध्ये पण प्रश्न यायचे. काही प्रश्न बघूया आपण याच्यावरती, आहे का बघा, प्रश्न आहे याच्यामध्ये, सांगा. कोणता आहे पक्का, घाई नाही करायची हवे, आहे सेकंड ना. सॉरी बोलल्यावर मग मार्क जाणार, सॉरी बोलले तिकडे सर सॉरी. सांगा कोणता ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आहे. कळलं सगळ्यांना. बघा क्वेश्चन बघा किती क्यूट आहे, व्यवस्थित विचार. आता हे बघा, हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न 132 काय जात नाही, गेलं गेलं. सांगा, फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग प्रोविन्स राजकुमारी अमृत कौर, ओके, वॉज इलेक्टेड ऑन दी कॉन्स्टिट्यूएंट असेंबली. सांगा काय आहे. ठीक आहे, आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोणत्या राज्यातून गेलेले, तुम्ही काय म्हणणार, महाराष्ट्र. नाही तुम्ही नाही, महाराष्ट्र. बाबासाहेब आपल्या महाराष्ट्रातले होते ना, बरोबर ना. तो अशीच गफलत झालेली आहे. इथं आपल्याला कौर वाटतंय की पंजाबचा असेल, पण पंजाबची नाही. सेंट्रल प्रोव्हिन्स, जे आता युपी हे ना, एमपी मध्य प्रदेश, तर ते काय सेंट्रल प्रोव्हिन्स. हे लिहून घ्या चला. ओके, राजकुमारी अमृत कौर, ओके, इलेक्टेड फ्रॉम सेंट्रल प्रोव्हिन्स कॉन्स्टिट्यूएंट असेंबली. लिहून घ्या चला.
हा आताच एमपी येते, म्हणजे खूप मोठा एरिया होता, युपी पण होता, यामध्ये सगळं होतं. युपीला त्यावेळेला युनायटेड प्रोव्हिन्स बोलायचे, युनायटेड प्रोव्हिन्स, संयुक्त प्रांत ज्याला बोलायचे. कळलं सगळ्यांना? हे काय लिहून घ्यायचं आपल्यामध्ये, कारण रिपीट झाला तर कधी तर लक्षात राहील आपल्याला. फिनिश्ड? ओके, घेऊ पुढची स्लाइड घेऊ. चला एक एक बघूया आपण. आता इथे बघा, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नावाची एक गोष्ट जी आहे, ओके, आज आपलं जे प्रिएम्बल आहे, प्रस्तावना, ओके, ते प्रस्तावना ना त्या काळी ना पंडित जवाहरलाल नेहरू आहे ना यांनी बनवलेले. ऍक्च्युली आत्ताची प्रस्तावना ही मॉडिफाईड व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट वगैरे केलेले आहे. पण त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही भारताची राज्यघटना कशी असावी, ओके, याच्या संदर्भात काही प्रस्तावना बनवलेली. त्यातले काही मुद्दे आपण रीड करूया आणि लक्षात ठेवूया. ठीक आहे? तुम्हाला माहित आहे संविधान सभेची पहिली सभा कोणत्या दिवशी झालेली? व्यवस्थित बोला, काय नाही काय, 9 डिसेंबर 19. दुसरी बरोबर 11 डिसेंबरला. आणि तिसरी जी आहे, तिसरी कधी झालेली? म्हणजे एक एक दिवस गॅप टाकून आलेले, 9, 11 आणि बाकी 2 दिवसाचा गॅप आलेला आहे. आपला 1 दिवसाचा गॅप आहे, 13 आले. कळलं सगळ्यांना? तुम्हाला माहित आहे 9 तारखेला काय काय झालं, तुम्हाला हे पण माहित आहे 11 तारखेला पण काय काय झालं. कळलं सगळ्यांना? आता 13 तारखेला काय झालं? 13 तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू उठले आणि त्यांनी एक रेझोल्युशन पास केलं, ओके, की भारताची संविधान सभा जे संविधान बनवणार आहे ते संविधान कसं असावं. मग बघा काय काय लिहिलंय याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिलं, भारत कसा असला पाहिजे, आपला देश कसा असला पाहिजे? इंडिपेंडेंट, सोवरन आणि रिपब्लिक. ओके, म्हणजे स्वतंत्र, सार्वभौम्य आणि काय प्रजासत्ताक. कळलं? परत एकदा. मग इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवणार तुम्ही? काय लक्षात ठेवणार? सर, सर लक्षात ठेवा. काय? SIR. काय लक्षात ठेवायचं? SIR. एस म्हणजे सोवरन, आय मीन्स आणि आर मीन्स बस. सर लक्षात ठेवा. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचं संविधान कसं असं पाहिजे? सर. कसं पाहिजे? सर. सोवरन, इंडिपेंडेंट, रिपब्लिक. ठीक आहे, चला हे पुढे. भारताला ना, भारताला काय बोलायचं? युरोपियन. त्याच्यामध्ये ब्रिटिश, इंडियन स्टेट वगैरे वगैरे सगळे येणार आहे. बाकीच्या गोष्टी त्याच्या लक्षात ठेव, मी जे सांगतो ते लक्षात ठेव. टेरिटरीज हे वगैरे वगैरे आहे. हा, भारतामध्ये जी पॉवर येणार आहे सगळ्यांना मिळणार, कुणाकडून येणार आहे? पीपल. ओके, मग आता आपल्या प्रस्तावनेमध्ये काय? वी द पीपल ऑफ इंडिया. कळलं का? वी द पीपल ऑफ इंडिया काय दर्शवतं? आम्ही भारताचे लोक. काय दर्शवतो? की जेवढी पॉवर जी आहे हे कुणाकडून आले? भारताच्या लोकांकडून मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज वी द पीपल ऑफ इंडिया. कळलं? हा दुसरा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. पहिला पॉईंट नेहरूजींनी सांगितला तो कोणता? सर वाला. दुसरा, ओके, दुसरं काय? डिराइव्ह फ्रॉम द पीपल. आता बघा जे आपल्याकडे बघा प्रस्तावनेमध्ये, ओके, फ्रीडम आहे, इक्वॅलिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथूनच घेतलेल्या आहेत. जे प्रिएम्बल मध्ये तसं इथं दिलेलं आहे. हे पण खूप महत्वाचं आहे की त्यांनी सांगितलंय. काय सांगितलं त्यांनी? की adequate safeguards shall be provided for minorities, backward and tribal areas, depressed and other backward classes. म्हणजे एवढे जेवढे क्लासेस आहेत ना, मायनॉरिटी बोला किंवा बॅकवर्ड क्लास बोला, डिप्रेस क्लास बोला, ट्रायबल बोला, या सगळ्यांना आपल्याला संरक्षण द्यायचं आहे, संरक्षण पुरवायचं आहे. कळलं? असं त्याच्यामध्ये लिहिलेलं. कळलं? एक एक पॉईंट, मी जे पॉईंट सांगतोय ते लक्षात ठेवा. पहिला पॉईंट कोणता? सरवाला पॉईंट. दुसरा, कुणाकडून पॉवर मिळते? पीपल कडून. ओके, आणि कुणाला सेफगार्ड द्यायचं? या सगळ्यांना सेफगार्ड द्यायचं, असं त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, इंटिग्रिटी वगैरे वगैरे आहे, वेलफेअर ऑफ मॅनकाइंड असं दिलेलं आहे. सो हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन झालं. मला सांगा, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी पास केलं सांगा? कधी? 13 डिसेंबर. 1 डिसेंबर आहे ना, मग पुढच्या वर्षी कोणता महिना ना सांगा? पण साल कोणता आहे? मग 22 तारखेला. कोणत्या तारखेला? 22 जानेवारी 1947. परत एकदा सांगतो, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कधी पास केलं? 13 तारखेला. ओके, आणि त्याला अडॉप्ट किंवा सगळ्यांची संमती कधी मिळाली? 22 जानेवारी 1947. 22 जानेवारी 1947 ला काय झालं? संमती मिळाली किंवा त्याला अडॉप्ट केला.
कळलं इथपर्यंत सगळ्यांना? हे पण झालं आपलं. बघूया पुढे बघूया. आता इथे हा प्रश्न आलाय, सांगा बरं, ट्राय करा. हा स्टेट सर्व्हिस मेन्स मधला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट? चुकीचं शोधायचं आपल्याला. पण मला 4च ऑप्शन आहे आपल्याकडे. पण फर्स्ट का वाटतं असं? थर्ड, तिसरा. ओके, सांगा अजून एनीवन? ओके, दोन राहिले, त्याला पण विचारायला घ्या. नाही, हे पण आहे ते पण आपल्याला एकच निवडायचं आहे. कोणतं आहे? पक्का का आहे? याच्यामध्ये समाजवादी होतं का? नाही. याच्यामध्ये बघा इथं सुश्रुत आहे. ओके, मी तुम्हाला म्हटलो SIR. ओके, मग इथे काय लिहिलंय? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ओके, म्हणजे काय आहे? उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला? कुणी मांडलेला? बस, पहिलं बरोबर आहे. दुसरं कधी मूव्ह केलं? 13 डिसेंबर. बरोबर आहे. इट प्रोव्हाइडेड कॉन्स्टिट्यूशन असेंबली गायडिंग प्रिन्सिपल. डेफिनेटली गायडिंग प्रिन्सिपल आहे. समजा हे तुम्हाला नाही कळलं की हे काय आहे ते, पण हे तरी कळतं ना खालचं. मग काय शोधायचं आपल्याला? इनकरेक्ट. बघितलं, प्रत्येक स्लाइडवर प्रश्न आहे. कळतं तुम्हाला? प्रत्येक स्लाइडवर प्रश्न आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित करून टाका. पुढे बघा आपण. आता बघा, चला इथपर्यंत झालं सगळं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी 46च्या चाललेल्या. कळतं तुम्हाला? 40. मग अशा आपण बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947 केलं. ह्या 47च्या ऍक्ट नुसार काय झालं? पार्टिशन झालं. मग मला सांगा, जर पार्टिशन झालंय तर मुस्लिम लीगचे मेंबर्स जे आहेत तिथे थांबतील का? पाकिस्तानमध्ये जातील. पार्टिशन मध्ये अजून एक गंमत झालेली. गंमत म्हणण्यापेक्षा ते दुर्दैवच होतं ऍक्च्युली. ओके, हे पाकिस्तान झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत वेस्ट बेंगॉल मधून निवडून आलेले, जस्सोर, खुलना वगैरे वगैरे हे जे एरिया आहे ना तिकडे, ते सगळे बांगलादेशमध्ये गेले. म्हणजे आजचा बांगलादेश त्यावेळेस पाकिस्तान असं. म्हणजे मेंबर्स कमी झाले तिकडून. असं बाबासाहेबांचं पण मग नॉमिनेशन तिथून कमी झालं. ही गोष्ट नंतर आहे की बाबासाहेबांना परत निवडून घेतलं. ओके, मुंबईमधूनच आपलं दादर एरिया आहे ना तिथून निवडून घेतलं आणि बाबासाहेब मग संविधान सभेवर गेले. नंतर सांगायचं तात्पर्य काय माहितीये का? हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे आहे ना त्याचे मेंबर किती होते टोटल मला सांगा? 389. किती होते? 389. आणि पार्टिशनचा ऍक्ट जो आला ना त्याच्यामुळे मेंबर कमी झाले. आता आपण बघूया किती कमी झाले. सो लेट्स सी वन बाय वन. सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट, सगळ्यात पहिली बघूया आपण चेंजेस बाय द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 19. व्यवस्थित बघा, लक्ष द्या. ठीक आहे, हे झालं कसं झालं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओके, असेंब्ली बिकम्स फुली सोव्हरन बॉडी. हे सगळं झालं. ओके, आता इथे बघा, पहिला आपण तिसरा पॉईंट करूया, स्ट्रेंथचा. तिसरा पॉईंट करूया. लेट्स सी वन बाय वन. काय दिलं इथे बघा? द मुस्लिम लीग मेंबर्स फ्रॉम द एरिया इन पाकिस्तान. पार्टिशनमुळे पाकिस्तान गेलं, तिकडचे मेंबर जे काय विथड्रॉ झाले, म्हणजे असेंब्ली मधून निघून गेले. की आता ऑलरेडी त्यांना यायचंच नव्हतं, मग ते डेफिनेटली पाकिस्तानमध्ये गेले. ठीक आहे, चला हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट बघा, या ऍक्ट मुळे काय झालं? पहिले किती मेंबर होते, आता किती झाले? हे महत्वाचं. भाई इमॅजिन करा चार्ट, किती होते? 389. त्याचे किती? आता त्याला डिव्हिजन करावं लागेल आपल्याला, बरोबर ना? मग 389 जेव्हा होते तेव्हा या साईडला किती होते आणि इकडे किती होते? 93. इथे होते 296, इकडे होते 93. ठीक आहे, 296 मध्ये इकडे किती होते? 292 आणि 4. पण आपल्याला एवढे डिटेल मध्ये नाही जायचंय. आपल्याला फक्त काय करायचं आहे? किती होते? 389. ऍक्ट नंतर किती झाले? बरोबर. आता त्या 299 चे डिव्हिजन करायचे आपल्याला. बघा काय झालं, जे 296 होते या साईडला त्याचे किती झाले आणि जे 93 होते ते किती झाले? 70. कळलं? चला आता हे आकडेमोडीमुळे आकडे नाही आले पाहिजे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नाव जस्ट कॉन्सन्ट्रेट. ओके, इथे नका बघू पाठी, माझ्याकडे बघा. ठीक आहे, चला पहिले मेंबर किती होते? 389. आफ्टर इंडिपेंडन्स ऍक्ट किती झाले? 299. 389 जेव्हा डिवाइड केलं आपण तेव्हा दोन डिव्हिजन होतं. कोणतं? 296 आणि 93.
पण पार्टिशन ऍक्ट मुळे 296 किती झाले 229 किती झाले 229 आणि 93 किती झाले 70. कळलं बस एवढंच लक्षात ठेवा. हे मेंबर कमी झालेले ठीक आहे. बाकीचे गेले तिकडे ठीक आहे. हे झालं. आता इकडे बघा असेंब्ली ऑल्सो बिकम्स लेजिस्लेटिव्ह बॉडी. याचा अर्थ सांगू शकता का कोणी? हे इंग्लिश मध्ये लिहिलंय ना याचा अर्थ सांगा फक्त मिनिंग सांगा बाकी काय नको. ऍब्सोल्युटली. इथे बघा काय आहे व्यवस्थित बघून घ्या. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947 आला पार्टिशनचं झालं ओके. आता आपल्याकडे संविधान सभा होती ऑलरेडी 46 नुसार बनवलेली. आता झालंय काय बघा 46 नुसार बनवलेलं. आता झालंय काय इथे ना इथे असेंब्ली. असेंब्ली म्हणजे काय की ज्या ठिकाणी कायदा बनवला जातो ओके. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नावाची गोष्ट आहे. ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे याच्यामध्ये संविधान बनवणार जातं ओके. म्हणजे आपला क्लास एकच आहे पण हे दोन फंक्शन करणार. कोणतं? एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान पण बनवणार आणि एक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे काय कायदा पण बनवणार. म्हणजे एकच क्लास आहे एकच सभागृह आहे ते दोन काम करणार आहे. मग आता मला सांगा मी इथं उभा आहे ओके. मी आता पॉलिटी पण शिकवणार जॉग्राफी शिकवणार बर्डन येणार ना भरपूर. मग ह्यांनी काय केलं दोन असेंब्ली म्हणजे एकच असेंब्ली पण दोन काम आहेत. एक संविधान बनवायचं आणि एक कायदा बनवायचं. मग ह्या वेळेला संविधान बनवताना कोण प्रमुख पाहिजे आणि कायदा बनवताना कोण प्रमुख पाहिजे ते डिसाईड झालं. मग बघा आता काय डिसाईड झालं बघा इथे बघा. ज्या वेळेला संविधानाचं काम चालू असायचं संविधान बनवायचं त्यावेळेला कोण प्रेसिडेंट असायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्या वेळेला कायदा बनवायचा कारण आता स्वतंत्र भारत झालाय भारतामध्ये भरपूर प्रश्न आहेत कायदा पण बनवले पाहिजे ना. मग कायदा बनवायचं काम त्यावेळेला कोण प्रिसाइड करायचं जी.व्ही. मावलनकर. कोण आहे जी.व्ही. मावलनकर. हे जी.व्ही. मावलनकर जे आहेत ना हे ऍक्च्युली महाराष्ट्रातून होते म्हणजे रत्नागिरी जे आहे ना ओके रत्नागिरी मधले होते पण ते ऍक्च्युली बडोद्याला राहायचे तिकडे त्यांचा जन्म झाला ओके. मग ते ऍक्च्युली महाराष्ट्रातून नव्हते लक्षात ठेवा ते बडोदामधून आलेले. आणि त्यावेळेला विचार करा तुम्ही बॉम्बे प्रांत होता ना ओके मुंबई प्रांत होतं गुजरात महाराष्ट्र वेगळा नव्हता एकच होतं. मग तिकडे अहमदाबाद बडोद्यामध्ये तिकडे होते ते. पुन्हा एकदा ज्या वेळेला संविधान बनवायचं काम चालू होतं त्यावेळेला कोण अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्या वेळेला कायदा बनवायचं काम चालू असायचं तेव्हा कोण अध्यक्ष असायचं मावलनकर. कळलं सगळ्यांना. सो हे छोटे छोटे डिफरन्सेस आहेत फक्त. आणि बघा आता इथे हे दोन्ही पण फंक्शन कुठपर्यंत कंटिन्यू झाले 26 नोव्हेंबर 1949 सॉरी ओके 26 नोव्हेंबर 1946 26 नोव्हेंबर 1946 हे झालं. आता पुढे बघा इथे द असेंब्ली वॉज फुली सोव्हरन म्हणजे काय आता सार्वभौम झाली स्वतःच लॉ वगैरे बनवणार आहे ओके. नंतर एनी कॉन्स्टिट्यूशन वगैरे वगैरे हे सगळं झालं. आणि ह्या संविधान सभेकडे एवढी पॉवर होती की त्यांनी ब्रिटिशांनी समजा कोणते कायदे बनवले असेल तर ते चेंज करायची पण ताकद होती आपल्याकडे. कळलं सगळ्यांना. तर ह्या एक एक स्लाइड्स आहेत ओके. आपण याच्यावरती काही प्रश्न बघूया ओके. ओके आता आपण काय करूया ही शेवटची स्लाइड बघूया आपण. शेवटची स्लाइड आणि आपल्याला एंड करायचं ते एंड का करायचं ते मी सांगेल तुम्हाला ओके 5 मिनिटं ठीक आहे. चला लेट्स. हे खूप महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं आहे बघा. संविधान सभा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कोणते कोणते काम करायचं सांगा. आताच सांगितलं नाही यार कोणते काम करायचे कायदे बनवायचे आणि संविधान बनवायचं. पण बाकी पण कामं होती कोणते बघा बाकी कामं कोणते. एक ह्या तारखा लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारतात. सगळ्यात पहिलं जे असेंब्ली आहे ना त्यांनी काय केलं झेंडा स्वीकारला आपला भारताचा फ्लॅग. मग विचारतात कधी स्वीकारला 22 जुलै 1947. कसं लक्षात ठेवणार 22 जुलै. 22 जुलै कसं लक्षात ठेवणार आपला भारत स्वतंत्र कधी झाला मग ऑगस्ट मध्ये स्वतंत्र होताना झेंडा पाहिला आपल्याकडे त्याच्या अगोदर म्हणजे ऑगस्टच्या अगोदर जुलै. चला झेंडा स्वीकारला आपण आणि ऑगस्ट मध्ये गेला ठीक आहे. तारीख सांगा काय झेंड्याची बस 1947. आता पुढे बघा 24 जानेवारी 1950 काय केलं अडॉप्टेड नॅशनल अँथम ओके. त्याच्या अगोदर सॉरी 1949 तुम्हाला मग सांगितलं कॉमनवेल्थ
ब्रिटिशांची संघ. ओके, सो त्याची मेंबरशिप घेतली भारताने कधी 1949 मध्ये. तारखा लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिले झेंडा कधी स्वीकारला? 22 जुलै 1940. मेंबरशिप कॉमनवेल्थ कधी घेतली? मे 1949, 47, 49. ठीक आहे. कल आता या तिन्ही तारखा ज्या आहेत ना बघा, तिन्ही तारखा एकच आहे. कोणत्या? जानेवारी 24, 1950, 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950. ठीक आहे, एकच तारखा. तुम्हाला तीनच तारखा लक्षात ठेवायची. कोणत्या? 22 जुलै 47, मे 1949 आणि 24 जानेवारी 1950. त्या दिवशी काय झालं बघा, ही फेमस तारीख आहे. का? कारण 26 जानेवारी येणार ना आता, त्याचे 2 दिवस अगोदर काय झालं बघा, नॅशनल अँथम. ओके, नॅशनल अँथम म्हणजे काय? राष्ट्रगीत. ओके, आणि हे काय नॅशनल सॉन्ग? राष्ट्रगान. ओके, म्हणजे वंदे मातरम जे आहे आणि जनगण मन हे स्वीकारलं. आणि फायनली काय स्वीकारलं? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र यांना निवडण्यात आलं की बाबा आता हे आपले राष्ट्रपती आहे. हॅव यू अंडरस्टूड ऑल दिस पॉइंट? समजलं? थोडस डेटा आहे. ओके, एक आपण प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. ठीक आहे, चला बघायचं. हा इथे ना बघा, हा पण महत्वाचा आहे की संविधान बनवण्यासाठी टोटल किती सेशन्स लागले? किती लागले सांगा? 11 सेशन्स. ओके, किती मध्ये? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ओके, नंतर इकडे 60 कंट्री पासून आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आणि आपल्या मॉडिफाय करून लिहिलेल्या. ड्राफ्ट साठी 114 दिवस लागले. हे पण एक्झाम मध्ये विचारतात की ड्राफ्ट बनवण्यासाठी किती दिवस लागले. खर्च किती आला? 64 लाख रुपये. ओके, आणि मग 26 जानेवारी पासून काय झालं? सुरू झालं आपलं. ठीक आहे, आता हा प्रश्न आहे, 2 प्रश्न आहे, सॉल्व्ह करा आणि आपण पुढे घेऊया. सांगा चला. हो चालेल. सांगा. सांगा, दिमाग लगाओ, दिमाग. चलो काय विचारलंय? विच स्टेटमेंट इज करेक्ट? मला सांगा, डिझाईन ऑफ नॅशनल फ्लॅग वॉज अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन कधी? जुलै 47 केले का? हा, तारीख नाही दिली फक्त, पण 47 केले. दुसरं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज एनॅक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली सेटअप अंडर दी कॅबिनेट प्लॅन. ते पण बरोबर आहे. महात्मा गांधी वॉज नॉट अ मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली एस्टॅब्लिश्ड इन जून 1946. आपण आता पण काय ऐकलंय का? महात्मा नाही. बरोबर आहे. फायनली डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रेसाइडेड ओव्हर द इनॉग्रल मीटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नाही, 9 तारखेला इनॉग्रेशन झालं ना. 9 तारखेला इनॉग्रेशन झालं ना. मग 9 तारखेला कोण होतं? ते दुसरे होते, पण कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. मग कोणतं उत्तर यायचं? हो, कळलं सगळ्यांना? असं आहे. खूप शेवटचा प्रश्न आहे हा, सांगा. पक्का? कसं काय विक्री? कळलं सगळ्यांना? हे काय पाहिजे? 13 डिसेंबर. मग मी तारखा समजलो, 9, 11, 13. कळलं? सो हे असं आहे बघा, हे सगळे आयोगाचे प्रश्न आहेत आणि ह्या आयोगाच्या प्रश्नासोबत तुम्हाला खेळायचं. कळलं का?
सो आपण इथे थांबूया. ओके, एक 5 मिनिटं थांबा तुम्ही, आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे.